लर्निंग एव्हरीडे मध्ये आपल्या सर्वांचं मी पी एस जाधव स्वागत करतो। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की गॅझेटियर आणि गॅझेट या दोघांमध्ये काय फरक आहे तो आपण काही मुद्द्यांसहित समजून घेणार आहोत। तर तत्पूर्वी आजची न्यूज आपल्याला माहिती असेल की हायकोर्टाने जे हैदराबाद गॅझेटियर आहे त्याच्या विरुद्ध टाकलेली जी याचिका होती ती फेटाळलेली आहे। ती याचिका का फेटाळली जाऊ शकते, हे जे कोर्ट आहे त्याचं जे जजमेंट आहे किंवा त्यांनी का फेटाळली याविषयी आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत। पण या ठिकाणी नेमकं गॅझेटियर म्हणजे काय आणि गॅझेटियर मध्ये नेमकं असतं काय हे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊयात। लक्षात घ्या मित्रांनो, गॅझेटियर म्हणजे काय, तर एखादा देश असतो, त्या देशामध्ये अनेक राज्य असतात। आपण आता भारताचा इतिहास जर पाहिला तर पूर्वी भारतामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची संस्थानं होऊन गेली। तर ही संस्थानं जरी असली तरी भारतामध्ये विविध प्रकारचा भौगोलिक प्रदेश आहे आपल्याला माहिती आहे। तर या भौगोलिक प्रदेशाप्रमाणे प्रत्येक राज्यामधील जी भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार तिथील आर्थिक परिस्थिती आहे, त्यानुसार त्या ठिकाणचं जे कस्टम्स आहेत, रूढी परंपरा म्हणतो आपण, त्या आहेत, तिथली संस्कृती वेगळी आहे। तर या सर्व भौगोलिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असेल आणि शेतीविषयक असेल, ह्या सर्व गोष्टींची माहिती ज्या पुस्तकामध्ये लिहून ठेवली गेलेली आहे अशा संदर्भ पुस्तकाला किंवा शासकीय दस्तऐवज जे आहे त्या दस्तऐवजाला आपण गॅझेटियर असे म्हणतो। तर लक्षात घ्या, यामध्ये प्रामुख्याने काय केलेलं असतं, ठिकाणांची, स्थळांची यादी असते व त्या ठिकाणांची संक्षिप्त माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते। तर गॅझेटियर मध्ये नेमकं कोणकोणत्या घटकाविषयीची माहिती असते ते लक्षात घ्या। एखादं राज्य असेल, त्या राज्यातला प्रदेश असेल, वेगवेगळा एखादा देश असेल तर त्यातली भौगोलिक माहिती त्या गॅझेटियर मध्ये असते। प्रशासकीय माहिती असते। प्रशासकीय माहितीमध्ये म्हणजे एखाद्या राज्यामध्ये किती जिल्हे येतात, किती तालुके येतात, कोणत्या तालुक्यामध्ये किती गावं येतात, त्या गावाची लोकसंख्या काय, त्या तालुक्याचं क्षेत्रफळ, त्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ, त्या राज्याचं क्षेत्रफळ काय याबद्दलची माहिती असते। त्याचबरोबर त्या राज्यामध्ये बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा असतील, प्रत्येक गावाची बोलीभाषा कोणती आहे याबद्दलची माहिती असते। त्याचबरोबर आता भारत देशाचा विचार केला तर भारत देशाच्या प्रत्येक राज्याला आणि राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला, जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाला, शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। तर या ऐतिहासिक वारसाबद्दलची माहिती ही त्याच्यामध्ये नोंदवलेली असते। त्याचबरोबर ते राज्य, त्या राज्यातील जिल्हे, त्या जिल्ह्यातील शहरं असतील, गावं असतील, तिथली आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक उलाढाल कोणकोणत्या घटकावरती अवलंबून आहे। प्रामुख्याने भारतामध्ये पाहिलं तर शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, तर शेतीबद्दलची अधिकची माहिती, कारण जर आपण इंग्रजांचा कालखंड पाहिला तर त्या कालखंडामध्ये महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग होता आणि महसूल हा प्रामुख्याने शेतीमालावरती लावला जायचा, म्हणून शेतीबद्दलची अधिकची माहिती त्या गॅझेटियरमध्ये प्रेझेंट असते। त्यानंतर आहे बघा, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक तालुक्याचे नकाशेही त्या गॅझेटियरमध्ये प्रेझेंट आहेत। तर हे झालं की गॅझेटियरमध्ये काय काय असतं। त्यानंतर आपण पाहूयात की गॅझेटियरचा नेमका उद्देश काय आहे। तर लक्षात घ्या, शासन आणि किंवा प्रशासन यांना प्रशासन करण्यासाठी मूलभूत माहिती जी असते ती माहिती आवश्यक असते। आपण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये आपण पाहिलं तर सह्याद्रीचा जो घाट आहे ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो, ओके, त्यामुळे दोन भाग पडलेले आहेत। एक कोकण किनारपट्टी येते म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेकडला भाग आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडला भाग। अशा पद्धतीने भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळे ऐतिहासिक असेल, भौगोलिक परिस्थिती असेल किंवा त्याच्यातल्या चालीरीती असतील किंवा व्यवसाय करण्याच्या पद्धती असतील किंवा शेती करण्याची पद्धत आहे ती बदलत गेलेली आहे। सो कुठल्या ठिकाणावरनं कशा पद्धतीचे म्हणजे प्रशासन आपण चालवले गेले पाहिजे याची माहिती भेटत असते शासनाला, प्रशासनाला। त्याचबरोबर विद्यार्थी व संशोधक जे असतील त्यांना संशोधन कार्य करायचं असेल तर त्यासाठी ही माहिती त्यांना पुरेशी ठरू शकते। त्यानंतर नवीन योजना आखायच्या असतील, धोरणाचं काही रचनात्मक कार्य करायचं असेल, कुठला आराखडा समजा आखित करायचा असेल प्रगतीसाठी, तर त्यासाठी हे गॅझेटियर कामाला येत असतं। गॅझेटियरची वैशिष्ट्ये काय असतात पहा, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणाची वर्णनात्मक माहिती ही शॉर्टमध्ये म्हणजे संक्षिप्त रूपामध्ये दिलेली असते। त्यामध्ये वर्णमाला क्रमाने अल्फाबेटिकली ठिकाणांची नावं दिलेली असतात। नंतर आहे ते एक सरकारी प्रकाशन म्हणून म्हणजे गव्हर्नमेंटकडनं प्रकाशित करण्यात आलेलं दस्तावेज म्हणून ते प्रसिद्ध केलं जातं। ते छापील तसेच ऑनलाईन ह्या दोन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध आहे सध्या। उदाहरणामध्ये आपण महाराष्ट्र राज्य गॅझेटियरचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये औरंगाबाद जो आजचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्याचं गॅझेटियर आहे, पुणे जिल्हा गॅझेटियर आहे, असे गॅझेटियर आपल्याला भेटू शकतात। आता मूळ मुद्दा आपला हा होता की नेमकं गॅझेट आणि गॅझेटियर मधला फरक आहे, तर दोन मुद्द्यांच्या आधारे आपण ते समजून घेऊयात। पहिला मुद्दा पहा, गॅझेट आणि गॅझेटियर मधला फरक लक्षात घ्या। गॅझेट म्हणजे शासकीय अधिसूचना, त्यामध्ये आदेश, कायदे प्रसिद्ध करणारं ते वृत्तपत्र असतं आणि हे नियमित वेळोवेळी जेव्हा जेव्हा शासन, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, जेव्हा शासन वेळोवेळी जेव्हा असे कायदे तयार करतं किंवा अधिसूचना काढतं त्यावेळेस हे गॅझेट प्रसिद्ध केलं जातं। तर आता गॅझेटियर म्हणजे काय लक्षात घ्या, गॅझेटियर म्हणजे एखादा देश, त्यातलं एखादं राज्य, त्या राज्यातले जिल्हे असतील, शहरं असतील, गावं असतील, याची भौगोलिक आणि सांस्कृतिक माहिती देणारं ते एक संदर्भ पुस्तक आहे। स्थळनिहाय माहिती एकत्रित करून ते एकदाच प्रदर्शित केले जाते। ओके, हा दोन मुद्द्याच्या आधारे हा मुख्य फरक आहे गॅझेट आणि गॅझेटियर मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला या लर्निंग एव्हरीडेच्या या आजच्या
माहितीतून तुम्हाला गॅझेट आणि गॅझेटियर यामधला नेमका काय फरक आहे तो समजला असेल. पुन्हा आपण भेटूयात. पहा, या माहितीचा उपयोग आपल्याला अभ्यासासाठी करायचा आहे. मी जे कोणते विषय मांडतो ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मांडत असतो. म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे करंट आहेत, अफेअर्स आहेत, त्याच्यावरती सुद्धा काही प्रश्न किंवा मुद्दे विचारले जाऊ शकतात. ते ऑब्जेक्टिव्ह टाईप असू शकतात किंवा ते वर्णनात्मक असू शकतात. म्हणून प्रत्येक तयार झालेली प्रत्येक न्यूज आणि त्या न्यूजचं स्पष्टीकरणासाठी मी हे मुद्दे घेत असतो. तर आपल्या सर्वांना गॅझेट आणि गॅझेटियर मधला फरक आज समजला असेल. पुन्हा आपण लर्निंग एव्हरीडे मध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.